तर नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवरचा दुसरा पॉडकास्ट आलेला आहे. तर आज आपल्याकडे एक अशी व्यक्ती आलेली आहे ज्याने दारूवरती पीएचडी केली आहे. हा मित्रांनो, दारूवरती पीएचडी केली आहे. तर चला आपण त्यांना जरा विचारू कसं असते. नमस्कार साहेब. नमस्कार. तुमचं नाव? देवानंद. देवानंद. आणि आम्ही ऐकले तुम्हाला दारूविषयी सगळं माहिती आहे. आपण पीएचडी केली ना त्याच्यावर. म्हणून तुम्ही इथे येताना दारू आणली का अक्षरशः? आपण जमतच नाही शिवाय. आज सकाळी किती घेतल्या? तिसरी नाही दे बघा. अरे घेत का तुम्हाला? छपते की. बाकी काय कुठली पिता तुम्ही? ते बजेट नुसार असतं दररोज आमचं ब्रँड. तुम्हाला दारू रुपयाला पैसे कोण देतात? आपलं पुणे की. पुणे कुठे जायचं मागायला? पेंपल कोणी देतात? हा, कोण देतात? आपल्याला येत आपले असे मित्र बेवडे. तुमचे मित्र पण आहेत होय? हा, मग बेवड्याचे मित्र नसणार म्हणजे काय करावं. कुठली पीएचडी केली तुम्ही? त्याच्यावर फार्मसी केले, परत झालं तर डॉक्टर की केले, परत कुठं कुठला ब्रँड पेल्यावर काय होतं सगळं कळतं मला. हा, कुठल्या शाळेत शिकले तुम्ही? शाळा बिळा नाही शिकली. पीएचडी कुठल्या कॉलेजला? हा, हे पीएचडी इथं आपल्या बोसरीतल्या वाईन शॉपला. बोसरीतल्या वाईन शॉपला. बाकी काय शिकले का तुम्ही त्यामध्ये? काय आता कशाला दारू पिता येईल? जमतच नाही आपल्याला. कंटिन्यू लागतच. बर, मग तुम्ही येताना गॉगल खुल्ली? हा, स्टाईल लागतेच. त्याशिवाय पैसे कोण देत नाही. स्टाईलने पैसे मागतात? हा, मग स्टाईल जमायला लागतं. पैसे बिशे सगळं असं कोण देत तुम्हाला? भिकाऱ्यानं देत नाही कोण. स्टाईलच अशा गॉगल घालायचा, असं बाहेर दिसते मस्त. मस्त मस्त. हा. बाकी तुम्ही दारू कुठल्या कुठल्या ब्रँडची पिता? आता सगळे हाय पायच घेतो आपण. हाय फाय? हा, ब्रँड भारी येतात. नाव काय? त्याचं टँगो म्हणजे विस्की आहे. विस्की रम विस्की. म्हणजे समजा आज आपल्याला जास्त धंदा झाला, समजा पैसे जास्त दिले लोकांनी, कोणी कोणी 5 रुपये 10 रुपये 20 रुपये, समजा 200 रुपये आले, मग आज रम घ्यायचा आहे चांगला मस्त. नाहीतर मग आर्यसचे क्वार्टर घ्यायचे, अजून 50 रुपये कुठून तर बघायचे मागायचे. 5-10 रुपये कमी पडले तर वाईन शॉपवाला आपला ओळखीचा आहे, मग ते देत ऍडजस्ट करून. तुम्ही अशी इतरांकडनं पैसे गोळा करून दारू पिता? ते त्याला माहित आहे वाईन शॉपवाल्याला. असा विषय. जरा कमी घ्या. आता सकाळपासून 390 पिले तुम्ही. चालतो. वेगवेगळ्या ब्रँडचं म्हणजे दारूचं काय असतं? आता ब्रँडचं कसं असतं माहिती आहे तुम्हाला? पहिलं 90 भेटायची, फुगा भेटायची, फुगा. मग आमची सुरुवात झाली फुग्यापासून. 20 रुपये पहिलं फुगा आम्ही प्यायचो. तर मित्र होता बोसरीत, असं झाला होता भेटला. तेव्हा मी तिथं बसलो होतो फुटपाथवर, झोपलो होतो. म्हणजे टेन्शन मध्ये लय होतो मी. फुटपाथवर झोपले होते? हा, आपण फुटपाथवर झोपतो. त्याचे लय फायदे ते नंतर सांगतो मला. टेन्शन मध्ये होतो, काम वगैरे काय भेटत नव्हतं, काय नव्हतं. मग काय आला मित्र, बसला, टेन्शन आहे काय म्हणला. मग टेन्शन थोडं कमी करू म्हणला. त्यानं चालू केलं फुग्यापासून. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासून कुठली पिता? सुरुवात कुठल्यापासून केली? फुग्यापासून? हा, फुग्यापासून. फुग्यानंतर 90 देशी. लोक बिअर पितात, तुम्ही डायरेक्ट 90. हा, पैसा. पहिला एवढं माहित नव्हतं. प्रॅक्टिस नव्हती पैसे मागायची. लोकांना कसे पैसे मागायचे, लाज वाटायची. आता काय वाटत? आता विशेष नाही. आता काय लाज नाही, बीज नाही, घर नाही, दार नाही, कोण ना. आपण रिलॅक्स मध्ये बघतो. तुम्ही ओव्हरलोड पिलो काय करता? झोपून जात. शिवाय वेळ देत नाही, कोणाच्या अंगावर जात नाही.
कशाला जायचं उगाच? दिले तर उगाच मारतात आपल्याला मग. कशाला मार खायची? मारलं तुम्हाला? हा लय मार खाल्ला मी. का मारलं बरं तुम्हाला? दार पण असं बसल्या पाहिजे दुसऱ्या दारात पैसे मागायला गेल्यावर हा. त्यामुळे दारू पण पैसे मागतो का. मग मी दिवसभराचा गल्ला करतो हम्म. आणि मग दुसऱ्या दिवशी बोंबलत फिरतो असं केलं. बाकी अजून तुमचं कोण तुम्हाला फॅमिली बिमिली आहे का नाही? काही नाही. काय नाही एकटेच आहे. हा एकटं रिलॅक्स. भाऊ बहीण कोण नाही? कोण नाही हाय सगळे पण आपण कोणाकडे जात नाही त्यामुळे काही नाही टेन्शन. फॅमिली तुम्हाला सोडून दिलं का तुम्ही घर सोडून दिलं? मला सोडून दिले सगळ्यांनी. आयश कर मग. सगळ्यांनी तुम्हाला सोडून दिले. हा. मग तुम्हाला शाळा शिकून जायला वाटली? शिकली की हा. हे पेशल केली ह्याच्यावर. अरे अरे. तेव्हा विचारा काही मला मी सांगतो तुम्हाला. हा. हा. हा कुठला ब्रँड? हा कॉकटेल आहे बघा. कॉकटेल. हा म्हणजे लवकर चढतो कमी पैशामध्ये. अरे हा. चांगल्याच ब्रँडची माहिती आहे तुम्हाला. हा अजून याच्या पुढे तुम्हाला काय करायचं काय आहे का नाही भविष्यात? हा खरंच आहे ना. काय करायचं? वाईन घ्यायची तसली. त्याच स्वप्न आहे. हा मग काय स्वप्न काय असणार आपल्याला. मग तुम्ही कधी गोव्याला गेलेत का? हा मी ऐकते तिथली दारू स्वस्त असते. लय स्वस्त आहे ना तिकडे. मग तुम्ही तिकडेच का नाही सेटल झाले? नाही ना तिकडे पैसे कमवायचं साधनच नाही ना हो. कसं काय? पैसे देत ना तिकडे लोक. तुम्ही लोकांकडनं मागता? हा मग आता आपलं काय बिझनेस आहे का. आपला हेच बिझनेस. पण तिकडे दारू स्वस्त आहे ना, एखाद्या दुसऱ्याकडे मागितलं तर? हाय स्वस्त आहे काय बोलतंय? पण चला मग आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारतो. गोव्याचं संपलं का. हा गोवा. आता तुम्ही फिरून आले गोवा, काय तुम्हाला मला एखादं सेटल होते तिथं स्वस्त दारू आहे म्हणल्यावर? नाही तिथं तिथले लोक पैसे देत नाही हो. बरं चला पैशाचा प्रॉब्लेम नाही समजलं. मग समजा आता मी या पॉडकास्ट झालं तुम्हाला दिले 2 लाख दिले, हा तुम्ही काय करणार? मस्त पैकी एक गाडी घेणार मग चकाचक जुनी एखादी गाडी घेणार? हा आणि गाडी घेऊन काय करणार? भेट म्हणणार आता. गाडी मग म्हणतील स्टाईल मध्ये आला बाबा असं जायचं लोकल मध्ये तुम्हाला सांगतो. आणि असं चावी बिवी इथे काढकवायची. द्या दादा 5 रुपये. द्या 5 रुपये 10 रुपये. स्टाईल मध्ये विकवा लागायची. हा मग जास्त भेटते. त्यांना वाटतं मोठ्या घरचा माणूस आहे. हा असं तसं वाटतं. परिस्थिती त्यांना वाटतं हे पहिला चांगला होता असं वाटतं. चांगलंच नॉलेज आहे तुमचं. मग तुम्हाला मी पैसे देऊ का नको काय म्हणले तुम्ही? द्या की ना. नाही मग असं करा वंश कसाला राहते त्याला देऊन टाका 2 लाख रुपये. पुढे झालं थांब. पुढे झालं थांब. मग तुमचं लग्न बिग्न झालंय का नाही? शाळेचं माझं नाही झालं. हा नाही झालं. नाही झालं. मग तुमची असे कधी म्हणजे समजा तुम्ही आधीपासून दारू पिताय? आधीपासून नाही. मग 10वीत असलं. 10वीत असल्यापासून? 10वीत असल्यापासून. 10वीत असल्यापासून. मग तुमची कधी कुठल्या बाईसोबत भांडण झाली का? हा लय कशी? असं रापरापी. मग ती पण तुम्हाला मारते मी तिला? हा तिने एक मारलं की आपण एक मारायचं. आपण एक मारलं की ते एक मारते. हा होऊन जातं पिठामीठ. पण जाते बेटा. हा तिनं झिंजाला असं धरून ओढते बसा 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 बसा. मग मी बी ती झिंजा धरून गोल फिरत आहो. मस्त चालतं आपलं. मग तुम्हाला आता तुमच्या घरच्यांची आठवण बिठवून येत नाही का? नाही नाही येत मला कसली आठवण. तुम्ही असं कधी ते लोकांचा अपमान केलाय का नाही? लय 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 लोकांचा हा. असे भले भले येतात ज्ञान द्यायला. हा. असं नको कर जाऊ तसं नको करत जाऊ. 10 रुपये द्यायला देत नाही तर असं नको करू तसं नको करू. देतात 5 रुपये ज्ञान चोरतात 1000 रुपयाचं. मग तुमची जर्नी स्टार्ट का होतात? 10वीत असताना? हा आपले PhD ऍडमिशन 10वीत असताना झालं.
मग तुम्हाला आता हे समजा तुमची दारू कोणी चोरली बिरली फेकून दिली तुमच्याशी तरी भांडण नाही झाले का? लय हं. लय असं आम्ही बसतो ना पहिला रस्त्याच्या कडेला, हं. मग ते कधी कधी जास्त झाली दुसऱ्याला की मग ते असं पायानं मारतं, हं. मग आपण बी त्याला मारायचं, हं. नाही तर ते आपल्याला मारून जातं परत अजून. मग आपल्याला काय शोधित नसल्यामुळे मार खायचं गपचूप. तुमचं लग्न नाही झालं? नाही हाय ना पोरगी कुठं. आमच्याकडे नाही हो. तुम्ही हाय दिसायला हँडसम बिडसम. नाही हो, काय कोण देत कमाई आपले दररोज मी तरी 500 रुपये तरी मागतो बघा दररोजची. 500 ते 1000 करू शकतो. मग ओव्हर टाइम करायला लागेल पुन्हा मला मग लग्न केल्यावर. होय. हा मग सकाळी तुम्हाला सांगतो मी 6ला घराच्या बाहेर पडायला मग पुण्यात राहायचं म्हणल्यावर मग रात्री 12-1 वाजतील मला यायला. मग कसं होणार, नाही जमणार मला ते लग्नाचं बिग्नाचं टेन्शन नको. रिलॅक्स जिंदगी आता मस्त पैकी जिथं खातो पितो मस्त राहतो. अजून फुटपाथवर झोपतो तुम्हाला पोलीस येऊन त्रास नाही देत का? देतात की हा. डोंगर काट्या मारतात. तुम्ही काय करता मग? मार खातो मग करणार. अरे आता लय मार खातो, शिव्या देतात, परत डोंगरावर काट्या मारतात, ढकलून देतात, जायचं उठून. तुम्हाला समाजात काय मानपान भेटतो का नाही? लय हा. आपण असं 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 चालायला लागलो ना हा. तर महाग सांगतो, ट्रेन येऊ द्या ना तर इमान येऊ द्या, दमानच घेणार ना कुठून. हे चिल्लर आहे टू व्हीलर वाला 10 रुपये बाबा लांबून चला म्हणते, हा. असं 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 येईल अंगावर. 4 व्हीलर आलं तर चुकून जवळ येत नाही, तो लांबूनच जातो. म्हणजे आपण डाऊन द्यायला परत 10 रुपये डाऊन होता डाऊन. तुम्हाला घरचे परत बोलत नाही का? बोलतात की हा. बोलतात. मग तुम्ही नाही जात? नाही काय 10 प्यायला भेटत नाही परत. दासाठी घरच्यांना सोडलं. हा टेन्शन नाही, हाड्याक नाही, मस्त 90 पुरतं पैसे मागायचे. परत चायनीज जवळ आहे ओळखीचा, हा. त्याला आपण उधारी लावले, तो उधार देतो पैसे. ज्या दिवशी माझा गल्ला नाही झाला त्या दिवशी म्हणलं की बाबा जेव्हा, मग त्याला व्याज असतं आमचं 2 रुपये टक्के. हा. हा एक दिवस 100 रुपयाचं खाल्लं मग दिवसाला 2 रुपये वाढणार, मग दुसऱ्या दिवशी ना दिले 4 रुपये वाढणार. अशा महिन्यात तो आमचे काढतो 1000-1200 रुपये व्याजाचा. हा घरच्या सारखं आहे आमच्या तेव्हा, आमचं घरच आहे तेव्हा. बाकी अजून तुम्हाला काही कोण बोलतं का नाही? तुमचे मित्र परिवार बिरवार आहे का? हा एक नंबर मित्र आहेत सगळे. सगळे पेताळे. नाहीत कोण काय. मी कॉकटेल करतो, ते कॉकटेल बघता नाही, डायरेक्ट कोरी मारतात. माझा प्लॅन चालू आहे तर कोरीच मारायचं. हे काय कॉकटेल चन्नाच आहे माझा. तुम्हाला आता माझी सवय झाली झाडाची. लय लय लिव्हर बिवर सगळं ओके टाकाटक आहे. कसं काय ओके? तुम्हाला काय कधी आजार बिजार नाही झाला का? कधीच होत नाही, कधीच होत नाही आजार. समजा आता चिलट जावं हा. रस्त्यावर झोपलो आम्ही, चिलट जावते, कुत्रे येतात, कोणी येतं, चिलट चावलं 190चा डोस मारला ते बी निवांत धंदेत झोपते. रातभर चिलट बी झोपतं, त्याला टेन्शन नाही काय. त्याला माहीत झाले, त्याला झोप येणं झाले येते माझ्यापाशी. चालते मग आपण आपला पॉडकास्ट थांबून घेऊ. हा मग माझं धंदा पडून आलो मी. माझं 50 रुपये झाला असता आतापर्यंत. 15 मिनिटात वाढू मी देईन तुम्हाला पैसे. पण एवढं लवकर हा. काय राव? प्रश्न झाले की अहो तुमचे. काय प्रश्न विचारत? नाही मी प्रश्नच विचारत नाही. मग तुम्ही आता ही 90 पिऊन घ्या. तुमचे काय असतील नसतील पैसे सांगा, तुम्हाला देतो. आणि पहिले तुम्ही का नाही जात आता. कसं नाही जात? मला तेवढं खावा द्या लागते आता. पैसे नाही मला पाहिजे.
काय पाहिजे? खांबा पाहिजे, खांबा. हा देतो, पण इथं या गल्लीत आजूबाजूला बी दिसायचं नाही. दररोज आहे ना मी आता इथं खांबा प्यायला. तर नमस्कार मित्रांनो, आता आपला पॉडकास्ट इथं आपण थांबून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास सांगा. आपण असले यांचे अजून मित्र बी बोलून घेऊ. तर यांना एक 90 देऊन आता हाकलून देतो इथून. लय भनभन झाली. चला.